महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांना सर्वप्रथम जय आदिवासी, जय सेवा, जय जोहार। आज आपण बघतोय महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी तरुणांची मोठ्या प्रमाणात बेरोजगारी सुरू आहे। आज आदिवासी विद्यार्थ्यांनी पदवीधर, पदव्युत्तर, लॉ, मेडिकल, इंजिनिअरचं चांगलं शिक्षण होऊ नये आज घरीच आहेत। याला कारणीभूत आदिवासी समाज असलेले 27 आमदार, 4 खासदार आहेत। हे फक्त आदिवासींच्या टाळवरचं लोणी खाण्यात व्यस्त आहेत, परंतु आदिवासींची तरुणांची बेरोजगारी दूर करण्यासाठी कुठलाही प्रयत्न करत नाही। परंतु आदिवासींसाठी जो पेसा कायदा अंमलात आणला, त्या पेसा कायद्याचे जे 1700 जे पद आहेत ते अजूनही भरले गेले नाहीत। परंतु माननीय सुप्रीम कोर्टामध्ये काही समाजकंटकांनी केस टाकली, परंतु माननीय सुप्रीम कोर्टाने अजून त्याला स्थगिती न देता या मनवादी सरकारने, मिंदे सरकार आणि फसवणूक आणि अजितदादा सरकारने जाणून बुजून सामान्य प्रशासनाच्या माध्यमातून आदिवासींच्या विशेष पदभरतीला स्थगिती दिली। परंतु या निषेधार्थ आणि आदिवासींची तरुणांची बेरोजगारी दूर होण्यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2024 पासून महाराष्ट्रातील सर्व आदिवासी तरुण एकत्र येऊन गोल क्लब मैदान नाशिक येथे राज्यव्यापी बेमुदत आंदोलन करणार आहेत। तर मीही या आंदोलनात सहभागी आहे। मी अखिल भारतीय आदिवासी परिषदेच्या माध्यमातून आणि आदिवासी काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो। तुम्हीही सर्व संघटनांनी एकत्र येऊन, राजकारण साईडला ठेवून, सगळ्यांनी जोडे बाजूला ठेवून या तरुणांची, आदिवासी बांधवांची आपले 1700 पद भरण्यासाठी एकत्र या, एकजुटीने लढा देऊया आणि महाराष्ट्रातील तरुणांनी पेटून उठा। आजच तुमच्या हक्काची विशेष पदभरती घ्या, अन्यथा तुमच्या हक्काचं कधीही मिळणार नाही। त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांनी या मनवादी सरकारने रचलेलं षड्यंत्र हे हाणून पाडण्यासाठी उद्याच्या दिनांक 1 ऑगस्टच्या आंदोलनामध्ये बेमुदत आंदोलनात सहभागी होऊन आपलं आंदोलन यशस्वी करूया। जय आदिवासी, जय सेवा, जय जोहार।